नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आता महाडीबीटी मध्ये शेळ्यांची योजना सुरू झालेली आहेत. 5+1, 10+1 आणि तिसरी म्हणजे 50+5 बोकडांचे 3 गट आता इथून आजपासून सुरू झालेले, 1 मे पासून समजा. तर बघा, ज्यांना कोणाला अर्ज करायचे ते नक्कीच तुम्ही अर्ज करू शकता. शक्यतो 50+5 बोकडाचं बजेट समजा जेमतेम 11.5 लाखापर्यंत बजेट आहे, म्हणजे अनुदान आहे. तर 50%, 75% महिलांना 30%. आता ज्यांना कोणाला फॉर्म भरायचे ते नक्कीच भरू शकतात. शक्यतो जे सामान्य किंवा गरीब शेतकरी ज्यांच्याकडे पैसा कमी आहे ते नक्कीच तुम्ही 5+1 युनिट भरू शकता. त्यामध्ये विमा आणि भरपूर काही गोष्टी. पाच पाच शेळ्यांना तुम्हाला कोणताही जास्त काही डॉक्युमेंट लागत नाही आणि 10+1 ला तुम्हाला भूमी, जमीन वगैरे सर्व लागतं. तुम्हाला हे पूर्ण दिसतंय, स्क्रीनवर दाखवतोय, ते पूर्ण वाचा, बघा, काळजीपूर्वक व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित वाचा. कारण 10 शेळ्यांना किती बजेट आहे आणि 5 शेळ्यांना किती आहे. 5 शेळ्यांना जेमतेम 86,000, 10 शेळ्याला 1,55,000 असं अनुदान आहे. तर ज्यांना कोणाला फॉर्म भरायचे ते नक्कीच भरू शकता. शक्यतो महाडीबीटीवर जाऊन नेट कॅफेवर जाऊन डायरेक्ट सर्व सर्व भरून टाकायचे. नेट कॅफेवाल्यालाच विचारायचं व्यवस्थित, याला त्याला विचारण्यापेक्षा डायरेक्ट आपल्याला फॉर्म भरायचं तर डायरेक्ट नेट कॅफेवर जाऊन व्यवस्थित चौकशी करा. कारण काय माहिती, याला त्याला विचारून माणूस गोंधळतो. प्रत्येक जणाचं मत वेगवेगळं नसतं, वेगवेगळं सांगतं, त्यामुळे माणूस कन्फ्युज होतो. तर शक्यतो नेट कॅफेवर जाऊन स्वतः डायरेक्ट भरून द्यायचा. आणि 50+ शेळ्यांचं 5 बोकडांचं जे बजेट आहे, अनुदान आहे, ते सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, ते बघू शकता. त्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला दाखवल्या आहेत. 11,38,554 रुपये प्रकल्पाची एकूण किंमत आहे. तर बघा मित्रांनो, ज्यांना कोणाला खरोखर घ्यायचंय ते नक्कीच तुम्ही फॉर्म भरा. आणि विषय राहिला, आता बघा, जे भरपूर असे व्हिडिओ झालेत. आता प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला माहीतच असेल की याचं बजेट वगैरे आणि सर्व कशी प्रोसेस सर्वांना माहिती. पण मग आपला विषय हा आहे की नेमकं आता या योजना सुरू झाल्या बरोबर. तर योजना जे खरंच गरजू शेळीपालक आहे, पूर्वीपासून शेळीपालन करतायत, त्यांना भेटताय का हो? तर अजिबात नाही. बोटावर मोजणे इतके शेळीपालक आहे त्यांना योजनेचा लाभ भेटतो. अन्यथा फक्त जे फॉर्म भरतात, ते अर्ज करतायत, ते कागदपत्र जमा करू करू आणि चक्रा मारू मारूच मरतात. कारण त्यांना भेटत नाही. आपण पुढं तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय लोकांचं रिएक्शन, की लोकांचं मत काय ते सुद्धा तुम्हाला पुढे दिसणारे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ 100% आवडणारच आहे ना. लाईक करायला विसरू नका आणि इतर गरजू शेळीपालकांना तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांना माहिती होईल आणि ते टाइमपास करणार नाही किंवा त्यांचं नुकसान होणार नाही. कारण बघा, आता काय होतंय, काय 50+1 5 बोकडं 11 लाखाचं सगळे शेतकरी फॉर्म भरू शकत नाही. प्रत्येकाकडेच पैसा असेल असं नाहीये. कारण आता बघा, सर्वसाधारण 50% अनुदान आहे म्हणल्यावर जवळ 11.5 ते 5.5 लाख रुपये आपल्याला खिशातून भरायचे. तर 5.5 लाख रुपये खिशातूनच भरायचे, तर मग इकडं आपलं स्वतःचं शेळीपालन व्यवस्थित आपण करू शकतो. स्वतः बाजारातून किंवा इतर फार्म बकऱ्या घेऊन, चांगल्या वंशावळीच्या बकऱ्या घेऊन आपण व्यवस्थित करू शकतो. तर बघा, कारण काय होतं माहितीये का, आता सध्या पैशाशिवाय कामच होत नाही कोणतंच. तुम्ही 5 बकऱ्यांचं युनिट भरा तरी तुम्हाला 1,500, 5,000 रुपये खर्च आहेच त्याला. कारण होतंय काय माहिती का, जे पशुसंवर्धन विभागात आपण जे कागद जमा करतो त्यामध्ये एक कागद विसरलाय, परत परेशानी, ये जाय करत येतात. कारण ते खूप गरीब लोक राहतात, त्यांना पैशाशिवाय पुढे कामच नसते होत. कारण त्यांना पगारी नसतात, गव्हर्नमेंटचे अधिकारी असतात, खूप गरीब असतात, त्यांच्या हातावरच राहतं सर्व. त्यामुळे ते पैसे 1,000, 500, 10, 5,000 घेतल्याशी पुढे फायली पाठवतच नाही, मंजूर करत नाही. खूप गरीब असतात. त्यामुळं काय होतंय, जे गरीब शेतकरी, जे जुने शेळीपालक आहे, ज्यांना खरंच शेळीपालनाची गरज आहे, व्यवसाय करायचा आहे, ते यापासून वंचित राहतात आणि नान सोडून देतात. काही काही 3-3 वर्ष फायली पेंडिंग आहेत, त्यांनी नान सोडून दिलाय. तुम्हाला पुढे स्क्रीनवर दिसणार आहे, त्यांचे ते कमेंट केलेले त्यांनी, ते फक्त तुम्ही वाचा, तुम्हाला लगेच लक्षात येईल की नेमकं मुद्दा काय. कारण बघा, आता प्रत्येकाने एक काम करायचं, आपल्या पंचायत समितीला जाऊन चौकशी करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या मागच्या जे फायली मंजूर झालेल्या आहे त्या खरंच प्रत्येक जे गरजू शेळीपालकांना त्या शेळ्या वितरित झाल्या की नाही, त्या चौकशी करा. कारण बघा, डायरेक्ट तुम्ही गेल्यावर तुम्हाला कोणी विचारणार नाही. तिथं पंचायत समिती किंवा पशुसंवर्धन विभाग आहे, तिथं तुम्हाला ओळखीचं पाहिजे कमीत कमी, तेव्हा तुम्हाला सर्व माहिती भेटू शकते. आता बघा, आमच्या विभागामध्ये जवळ आमच्या तालुक्यामध्ये 100 फायली मंजूर झाल्या आहे, पण मग त्यांचा निधी वितरित झालेला नाही अजून. तर वितरित का झाले
तर मग वरून त्यांच्या जो विभाग आहे शेळ्यांसाठी जो जो निधी यायचा आहे तो निधीच नाहीये सरकारकडे, त्या विभागाकडे निधीच नाही, म्हणून त्या फायली तशाच पडू नये. हा प्रकार आहे. म्हणजे बघा, सरकारला फक्त योजना लावून द्यायच्या, सुरू करून द्यायच्या, निधीचं काय आहे ते काही घेणं देणं नाही अजिबात. त्यामुळे काय होते, फक्त आपण कागदपत्रामध्ये पैसा जातो, वाया जातो, चक्रा जाता, टाइमपास होतो, याला 5 दे, याला 1000 दे, याला 500, तो सुद्धा पैसा चालला जातो आणि हाती काहीच लागत नाही. त्यामुळं खूप मोठं नुकसान होतं. तर मग आपल्याला जर शेळीपालन करायचं तर आपण स्वतःच्या जीवावर, आपल्या स्वकष्टावर शेळीपालन केलं पाहिजे. शक्यतो या सरकारच्या योजनांच्या भरोश्यावर राहून शेळीपालन करायचं असेल तर तुम्ही करूच नका. आता बघा, हे योजना कोणाला मंजूर होत्या, ज्याच्याकडे चांगला पैसा आहे, ओळख आहे, वशिलेबाजी आहे, त्यांच्याच योजना मंजूर होतात. 11 लाखाची योजना सामान्य गरीब माणसाला मंजूर शक्यतो होतच नाही. तुम्हाला सांगतो, 100 मधून एखाद्याला होऊ शकते, 10 जणाला होऊ शकते, नाही तर बाकीचे फक्त चक्रा मारूच मरतात. आता 10-11 लाखाची योजना श्रीमंत, चांगले मोठमोठे बंगल्यात राहणारे किंवा श्रीमंत लोक, ज्यांचे दूरपर्यंत ओळख आहे, त्यांचेच कामं होतात. नाही तर सामान्य शेतकरी, सामान्य जो शेळीपालक आहे, त्यांचा अजिबात फायदा होत नाही याच्यात. ही सत्य परिस्थिती मित्रांनो. आणि तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला माझे मत काय वाटतंय. कारण आता ही रिअल परिस्थिती आहे, पैशाशिवाय कुठंच कामं होत नसते. आणि योजना, NLM योजना असो किंवा ह्या योजना असो, NLM योजना तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या भागात कोणाला NLM योजना मंजूर झाली ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. सामान्य गरीब माणसाला किंवा जो जुना शेळीपालक आहे, खूप पूर्वीपासून शेळीपालन करतोय, तेवढ्यातल्या तेवढ्यात करतोय, स्वकष्टानं करतोय, त्याला NLM योजना मंजूर झाली का? तर ज्यांची झाली ते नक्कीच कमेंट करून सांगा. कारण शक्यतो महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतके शेळीपालक आहे, नॉर्मल जे गरीब आहे, ज्यांना खरंच गरज आहे, त्यांच्याच या योजना मंजूर झालेत. नाहीतर अन्यथा काही कागद करून बँकेवाले अजिबात लोन देत नाही. 1 कोटीची योजना आहे, अजिबात लोन देत नाही. आता जी 11 लाखाची योजना आहे तिला पण लोन भेटतं, पण गरीब शेतकऱ्याला, गरीब शेळीपालकाला लोन अजिबात देत नाही बँक. उभा सुद्धा नाही करत, फक्त परेशान करते, कागदपत्र जमा करू परेशान करायला लावते. त्यामुळं आपल्याला तिथं 5 लाख, 10-5 लाख रुपये आपण व्याजानं पैसे काढून शेळीपालन करू शकत नाही. त्यामुळे 2-3 शेळ्यापासून सुरुवात जरी केली तर भरपूर झालं मित्रांनो. कारण काय माहिती का, उगाच याचं त्याचं ऐकून या योजना, याची मंजूर झाली, त्याची मंजूर झाली, खूप व्हिडिओ राहतात की या योजना मंजूर झाल्या त्या. पण मग आता तुम्हाला सांगतो, ज्यांचे व्हिडिओ आले, फक्त मी 1-2 माणसं जनरल योजना जो गरीब शेळीपालक आहे त्याचीच मंजूर झालेली पाहिली. बाकीचे श्रीमंत, फॉर्च्युनर, मोठमोठ्या गाड्यात फिरणारे, लांब लांब अधिकारी, नोकरदार, यांच्या योजना मंजूर झालेल्या आहे शक्यतो जास्त, गरीबाच्या झालेल्या नाहीये. बघा तुम्हीच आता. कारण बघा, सरकारनं ज्याला गरज आहे त्याला नाही देत, ज्याला गरज नाहीये त्याला योजना मंजूर होत असतात. आता जे प्रशिक्षण राहतं, आता तुम्हाला यामध्ये प्रशिक्षण पण महत्वाचं आहे. कारण प्रशिक्षण पत्र सुद्धा ते करायचं तर शक्यतो गव्हर्नमेंटचं प्रमाणपत्र शक्यतो घ्या, प्रायव्हेट घेऊ नका. कारण प्रायव्हेटचं काही मेल नसतो. गव्हर्नमेंटचं 3-4 दिवस ट्रेनिंग राहते, 4-5 दिवस, 8 दिवस, ते गव्हर्नमेंटचं पैसे गेलेच चालेल, पण ते सरकारी प्रमाणपत्र पाहिजे, प्रायव्हेट नको. कारण मी सुद्धा ट्रेनिंगला, तिथं लोक ट्रेनिंगसाठी फॉर्च्युनर मध्ये, थार मध्ये, मोठमोठ्या गाड्यामध्ये शेळीपालनाच्या ट्रेनिंगसाठी येतात. मग माझा प्रश्न असा आहे की त्यांना काय गरज आहे बरं एवढी? मग ते काय करतात, फक्त पैशासाठी, अनुदान मिळवण्यासाठी या काम करत असतात. नंतर काही नाही, शेळ्या विकल्यात, फार्म बाकी सगळं विकून टाकलं, मोकळ होतात. हा विषय असतो. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक कोणतीही गोष्ट जाणीवपूर्वक चांगल्या प्रकारे व्यवस्थित करा. पैसा खूप मोलाचा आहे, पैसा वाया न घालवता आपला पैसा इन्व्हेस्ट कसा करता येईल यावर योग्य पद्धतीनं गुंतवणूक करा मित्रांनो. 10 शेळ्या सांभाळायचं, 5च सांभाळा, आपल्या कष्टाच्या सांभाळा. या योजनाचं तुम्हाला द्यायचं तर फॉर्म तुम्ही नक्कीच भरू शकता. मी तुम्हाला डिमोटिव्ह करत नाहीये, कारण ज्याला भरायचं तो नक्कीच भरणार आहे, मी सुद्धा भरून टाकणार आहे. पण मग राम भरोसे, आलं तर आलं, गेलं तर गेलं. कारण त्या पहिले 3-3 वर्ष मंजूर होत नाही, आणि मागच्या ज्या मंजूर आहे त्यांना निधी नाही, आणि आपल्या मंजुरी झाल्या तर आपल्याला कधी भेटत्या, काय भेटत्या, आणि परत त्या शेळ्या त्यांच्याच मार्फत घ्याव्या लागतात. त्या कमजोर शेळ्या घरी आल्यावर त्या मरत्या, अर्ध्या त्या कमजोर होते, लय खूप कुठाने असतात मित्रांनो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर इतरांना, गरजू शेळीपालकांना तुम्ही शेअर नक्कीच करा. भेटू परत एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत शेळ्यांची तुमची उन्हापासून काळजी घ्या मित्रांनो. तर धन्यवाद.